त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पूजा झाल्यानंतर आता पार्थ काव्या नंदिनी जेव्हा निघू लागलेले असतात इतक्यात गुरुजी म्हणतात, अगं मानिनी, तू काहीतरी विसरते आहेस. त्यावरती मानिनी म्हणते, काय हो गुरुजी? हा हा, आठवलं मला, एक मिनिट. असं म्हणून आता मानिनी म्हणते की काव्या आणि नंदिनी, तुमच्याकडे एक काम आहे. जे उलट घातलेलं मंगळसूत्र आहे ना, ते आता सुलट करायचं आहे. बसा, एक जस्ट 5 मिनिटाचं काम आहे. असं म्हटल्यानंतर आता आपापल्या नवऱ्यांनी ते मंगळसूत्र सुलट करायचं असतं. पार्थ आणि काव्या आता यांची वेळ असते तेव्हा पार्थ हा मंगळसूत्र अतिशय प्रेमाने हातामध्ये घेतो आणि काव्याकडे पाहू लागतो. तर जीवासुद्धा तीच अवस्था असते. मनातल्या मनात जेव्हा म्हणतो की काय हे देवासमोर खोटं बोलून हे मंगळसूत्र घालायचं. पार्थसुद्धा म्हणतो, किती विचित्र आहे ना हे, किती विचित्र आहे ना हे मंगळसूत्र घालून घटस्फोट घ्यायचा. काव्य ही म्हणते, नियती आम्हाला कोणत्या वळणावरती आणून ठेवणार आहे? आमच्या नात्यांचं भविष्य काय आहे हे फक्त नियतीलाच माहिती. जड अंतकरणाने पार्थ आणि जीवाने आता त्यांच्या बायकांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र उलट होतं ते सुलट करून घातलेलं आहे. तसंच आता या नात्यांमध्ये पडणारा चिडासुद्धा सुटला जाणार आहे.